सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 43 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता शशी चंद्राला म्हणाला की सांग ना, मी काय सांगायला हवं होतं, तू माझी बायको आहेस की नाही? आणि हे ऐकून शशीच्या प्रश्नानं चंद्रा गोंधळली आणि ती गप्पच बसली. पण तो पुन्हा तिचा पिच्छा न सोडता म्हणाला, का ग गप्प का बसलीस? बोल ना, काय म्हणायला हवं होतं मी? आणि चंद्रा म्हणाली, जे कर आहे ते बोलायचं की, खोटं कशाला बोलायचं? मला खोटं बोलणारी लोक आवडत नाहीत. आणि शशी त्याचे ओठ बाहेर काढून तिला टोमणा मारत म्हणाला, अच्छा असं का? सत्यवादी माणसाशी गाठ पडली आणि मी धन्य झालो असं म्हणून त्यानं तिला हात जोडली. आणि ती म्हणाली, हात काय जोडतो? खायला कधी मिळेल ते सांग. तो म्हणाला, ऑर्डर दिलेली आहे आणि ती येते, थोडंसं वेळ थांबायचं असतं. आणि चंद्रा म्हणाली, तोपर्यंत मी काय करू? आणि शशीनं तिच्याकडे बघत बघत एक झुरका मारला आणि तिच्यासमोर सिगरेट घेऊन गेला आणि म्हणाला, घे तोपर्यंत. चंद्रानं त्याच्याकडं संशयानं बघितलं आणि म्हणाली, काय काय घ्यायचं? शशी पुन्हा एकदा डोळ्यांनी घे घे असं खुणवत म्हणाला, अगं तूच म्हणालीस ना, ऑर्डर येईपर्यंत मी काय करू? मग घे ना, तू पण मार एक कश. तसा चंद्राला राग आला आणि ती त्याच्या हातातून सिगरेट खेचून घ्यायला गेली आणि फेकून देण्यासाठी ती प्रयत्न करत होती. शशीनं आता हसूनच हात मागे घेतला आणि हात मागे घेता घेता तिच्या हाताला सिगारेटचा चटका बसला. आणि ती ओरडली आणि म्हणाली, आई ग, ए मसन्या, अरे पोळलं की मला. तुला काही अक्कल आहे का नाही? आणि शशी म्हणाला, मग कशाला हात पुढे केलास? मग भाजलं, मी काय करू? चंद्रा म्हणाली, आणि तुला काय लाज वाटते का? मला बिड्या फुकायला सांगतोस का? बाया कुठं बिड्या फुकतात का? शशी पुन्हा तिच्याकडे बघून हसत म्हणाला, त्यात काय? इकडं शहरामध्ये बाया सिगारेटसुद्धा पितात आणि दारूसुद्धा पितात. आणि अक्रीत झाल्यासारखं चंद्रा तोंडावर हात ठेवून म्हणाली, बया, काय ताळतंत्र सोडलेल्या बाया आहेत त्या, आता काय गड्यांच्या बरोबरी करतील का? आता त्या ज्या कोणी आहेत ना, त्यांना म्हणावं पॅन्ट शर्ट घालून बी फिरा गड्यावाने. आणि शशी म्हणाला, हो घालतात की, त्यात काय एवढं? तू कोणाला बघितलं नाहीस का दादरमध्ये अशा पॅन्ट शर्ट घालून फिरणाऱ्या बायका? चंद्रा म्हणाली, बघितलं की, म्हणून तर तिथं थांबू नाही वाटलं, तिथून पळू येऊ वाटलं. असं म्हणून तिनं तिच्या हाताला चटका बसला होता, तिथं थोडंसं चोळलं. आणि जास्त चटका बसलाय असं स्पष्ट दिसत नव्हतं, पण 2 मिनटं तरी आग होणारच होती. आणि शशी म्हणाला, तुला जास्त पोळलंय का खरंच? आणि चंद्रा मुद्दाम म्हणाली, हो, तुला ना कसलंच अक्कल दिली नाही देवानं. सॉरी, ठसक्याचा खूप प्रॉब्लेम आहे. आणि रेकॉर्डिंग सारखं सारखं कट केलं ना, तर मग पुन्हा काही आवाजच येत नाही, रेकॉर्डच होत नाही त्याची कॅपॅसिटी संपल्यावर. त्यामुळे मला कंटिन्यू करावं लागतं आहे आणि खोकला जाता जाईना, तर बघू पुढे. आणि मग शशी म्हणाला, खोटं बोलतेस तू, डागच नाही तुझ्या हातावर लागला तर कसं पोळेल? आणि चंद्रा उसळून त्याला म्हणाली, ए मी खोटं बोलत नाही हां, मला पोळलं म्हणजे पोळलं, आणि ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं, तुला काय दावा? तुला पोळवून बघ मग कळेल. आणि शशी मला, अच्छा असं का? आणि त्यानं ती पेटलेली सिगारेट घेतली आणि त्याच्या हातावर टेकवली आणि स्वतःला चटका देत होता तो. आणि चंद्रा त्याच्याकडे नुसती बघत होती. हे तू काय करतो असं पण म्हणाली नाही आणि त्याला अडवला पण नाही. मग सिगारेट विझली आणि चंद्रा म्हणाली, झाली का नाटकं करून? मला माहीत आहे तुला काय बी होत नाही एवढ्यानं.
कारण तू तर लय विषारी आहे. या सिगारेटच्या धुरापेक्षा पण विषारी, विंचू नागापेक्षा पण विषारी. आणि शशीनं आता तिच्या डोळ्यात रागात बघतच खिशातून काडीपेटी काढली. आणि चंद्रा आता त्याच्याकडे हा काय करतोय म्हणून बघायला लागली. मग त्यानं तिच्यावर नजर रोखूनच माशीच काढलं, काडी घेतली आणि ती पेटवली. आणि आता दोघांच्या डोळ्यापुढे ती पेटती काडी होती. आणि शशी थंड आवाजात म्हणाला, बोल, कुठे लावू ही आग? तसं चंद्रानं डोळे मोठे केले आणि म्हणाली, ए, आता ही काय नाटक आहे तर तुझी? आता तू खरंच आग लावशील का? टाक बरं ते खाली. शशी म्हणाला, हो, मी सुद्धा सत्यवादी आहे. आणि म्हणालीस ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. मग आता बोल, ही पेटती काडी कुठे ठेवू? तशी चंद्रा आता गप्पच बसली. आता काय बोलावं या वेड्या माणसाला असं हे तिला कळेना. मग तोपर्यंत शशीच्या हातातली ती पेटलेली काडी संपत आली आणि अगदी शशीच्या बोटापर्यंत आली. आणि तिचा चटका आता त्याच्या हाताला बसणारच होता. आणि इतक्यात चंद्रा उठली आणि त्याचा हात झटकला आणि म्हणाली, येडपट कुठला, फेकते. तुला ना तर कशाचंच भ्या वाटत नाही. आणि शशी पुन्हा हसला आणि म्हणाला, नाही, मला कशाशीच भीती वाटत नाही. कारण माझ्याकडे काहीच नाही जे गमावण्याची मला भीती वाटते. आणि आता का कुणास ठाऊक चंद्रा बोलून गेली आणि म्हणाली, पण तुला गमावण्याचं कुणाला भ्या वाटत असेल तर? तसं शशीनं तिच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि म्हणाला, म्हणजे मला गमावण्याची कुणाला भीती वाटेल? असं कोण आहे जगात ज्याला मी इतका आवडतो? चंद्रा मात्र आता पुन्हा गोंधळली आणि आपण हे काय बोलून गेलो असं तिला वाटलं. आणि ती म्हणाली, म्हणजे तुझ्या घरातले घरातल्यांना काय वाटेल तुला काय झालं तर? आणि माझ्यामुळे जर तुला काय झालं ना तर मग मला सोडणार नाहीत तुझ्या घरातले. आणि तिच्या या उत्तरानं शशी तिला म्हणाला, नक्की ना? खरंच तू सत्यवादी आहेस का? मला नाही वाटत हे तू खरं बोलतेस. आणि चंद्रा म्हणाली, मी खरंच बोलते. आणि आता बोल की, कधी यायचं जेवण? भूक लागली की इथं बसून बसून मी वाळून जायची. शशी म्हणाला, ऑर्डर दिल्यावर 20 ते 25 मिनटं थांबायचं असतं, ते बघ तिथं काय लिहिलं आहे. आणि तुला इतकीच घाई झाली असेल तर तू जा किचनमध्ये आणि आण बनवून तुला हवं ते. आणि पुन्हा चंद्रा गप्प बसली. पण इतक्यात ऑर्डरसुद्धा आली. तिच्यासमोर आता बरंच काय काय होतं आणि ते कसं खायचं हे पण तिला माहीत नव्हतं. सगळं नवीन नवीन पदार्थ होते. आणि ती त्या वेटरला म्हणाली, ए, इथे तर भजी मिळतील का? आणि तो वेटर म्हणाला, काय काय पाहिजे तुम्हाला? असा तो फार शुद्ध भाषेत म्हणाला. आणि गावरान चंद्राला त्याच्या बोलण्याचा रागच आला आणि म्हणाली, असं का नाकात बोलतोस? जरा घड्यावाने बोल की. तसं शशी हसायला लागला आणि तो वेटर तिला म्हणाला, मॅडम, तुम्ही जे मागताय ते इथं नाही. आणि चंद्रा तोंड वाकडं करत शशीला म्हणाली, ए, तुझ्याकडे आणखीन एखादी काडी आहे का रं? या हॉटेलवर टाक, कुठंच भजी मिळत नाहीत. आणि शशीला माहीत होतं इथे भजी आहेत आणि तो त्या वेटरला म्हणाला, 1 प्लेट पकोडा लावू. आणि येस सर म्हणून तो वेटर गेला आणि लगेच 1 प्लेट भजी घेऊन आला. आणि ते बघून चंद्रा खुश झाली आणि त्या वेटरला म्हणाली, काय र, नक्की तुझं हॉटेल जेवण विकायलाच टाकलंस ना? काही एकट्याला घरात खाण्यासाठी केलं होतं ही भजी? मी विचारलं तर नाही का म्हणालास? आणि शशी तिला म्हणाला, ए, तुला भूक लागली ना, मग आता खा ना गप्प. याला पकोडा म्हणतात आणि तू मागत होती भजी. आता त्यांना माहीत नाही याला भजी म्हणतात आणि तुला माहीत नाही याला इकडं पकोडा म्हणतात, तर ते कसे देशील? आणि चंद्रा काहीच न कळून म्हणाली,
काय म्हणतात याला? शशी पुन्हा एकदा म्हणाला, पकोडा. आणि चंद्रा म्हणाली, हातोडा माहीत होता, हा पकोडा कसला? आणि पक्कड बी माहीत आहे. आणि या बया, इतकी मोठी मोठी भजी. शशी म्हणाला, आता त्या भज्याचं पोस्टमार्टम करशील का? खा पटकन आणि चल, तुझ्या नादात मला नक्की उशीर होणार. आणि जर मला उशीर झाला ना, तर मी तुला तुझ्या गावी सोडणार नाही. जिथं रात्र होईल ना तिथेच सोडणार आणि तू तिथून जा. आणि मग मी परत फिरणार. तशी चंद्रा म्हणाली, असं कुठं असतंय व्हय? तू मला घरी सोडायचंस ना, नाहीतर मी काय करीन माहीत आहे ना, मी तुझ्या गाडीतनं उतरणारच नाही. आणि शशी तोंड वाकडं करत म्हणाला, गळेपडू कुठली, मला माहीत होतं तू खूप गळेपडू आहेस. आणि चंद्रानं आता सगळं जेवण बाजूला सरकावलं आणि भज्यांवरच ताव मारला आणि खात खात म्हणाली, मीठ किती जास्त घातलं यात. माझी आई ना लय भारी भजी करते आणि मी पण करती. आणि अशीच तिची बडबड बडबड सुरू झाली. शशी आपला खात खात ऐकत होता तिचं बोलणं टाईमपास म्हणून. आता दुपारचे 2 वाजले होते आणि ती म्हणाली, मग तू घरी गेलास ना की तुला ना मग मी आईच्या हातची भजी खायला घालते आणि आमच्या रंगीच्या दुधाचा चहा पण देते, एकदम गरगरीत. आणि शशी मला, रंगी कोण रंगी? चंद्रमाली, आमची म्हस. आणि शशी हसायला लागला. आणि असंच गप्पा मारत मारत दोघांचं जेवण झालं आणि पुन्हा गाडीत बसले आणि पुन्हा गाडी हायवेनं धावायला लागली. घाटातनं वर आल्यावर पाऊस जरा कमी झाला होता. मग आता सातारा पास करून त्यांची गाडी सांगली कोल्हापूरकडे वर निघाली. पावसानं जरा उघडीक दिली होती म्हणून प्रवास उरकत होता. आजूबाजूचं वातावरण तर खूपच निसर्गरम्य होतं. श्रावण महिनाच होता, पण आता सांगलीत शशीला पोहोचेपर्यंत अंधार पडलाच होता. आणि जिथे त्या क्लायंटने शशीला बोलावलं होतं तिथं तो गेला. आता या कामात रिस्क खूप मोठी होती आणि दगाफटका होण्याची शक्यतासुद्धा जास्त होती. पण आत्तापर्यंत मुंबईच्या बाहेर जितक्या पण डील केल्या त्यात काहीच दगाफटका झाला नव्हता. आणि एका धर्मशाळेत ठरल्याप्रमाणे दोघेही भेटले. शशीनं चंद्राला गाडीतच बसवलं आणि म्हणाला, मी आलोच, तू इथेच थांब. मग शशीला त्याची पूर्ण रक्कम मिळाली आणि त्यानं हत्याराची पिशवी घेतली आणि दिली आणि पैसे बघितले आणि बघितल्या रक्कम पूर्ण आहे हे त्याला कळलं. समोरचा माणूस म्हणाला, शेठ, प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळत बघा पैसे, पाऊस आहे ना म्हणून. शशी हसला आणि म्हणाला, बघा, आम्ही आमचा माल देतोय तुम्हाला, पाऊस पाण्यात भिजून आलाय तो, पण त्याला काहीच होणार नाही आणि तुम्ही त्या बदल्यात आम्हाला जे देताय ते भिजून खराब होऊ शकतं. आणि समोरचा क्लायंट हसून म्हणाला, आता काय करता शेठ, दुनियाची रीतच आहे म्हणून तर पैशाला लोक जपतात आणि या कागदांच्या तुकड्यांना लई किंमत आहे. मग शशीनं त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये 2 बोटं उचलली आणि स्वतःच्या डोक्याला लावून निरोपाचा सॅल्यूट करून त्याचा निरोप घेतला. आणि मग शशी पुन्हा आला आणि त्यानं ती बाग गाडीत टाकली सीट खाली. आणि चंद्रा म्हणाली, आता या पिशवीत काय घेऊन आलास? आणि तो म्हणाला, कागद. आणि हा मसण्याना कधी नीट बोलतच नाही म्हणून ती गप्प बसली. पण आता मग पुन्हा चंद्राच्या घराच्या दिशेने म्हणजे कोल्हापूरच्या दिशेने गाडी धावायला लागली. आणि आईला भेटण्याच्या ओढीनं चंद्राचं मन कासावीस झालं.